हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कशा आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा, काळजी घ्या. आमच्या नागपूरचं वातावरण खूप खराब आहे 2 दिवसापासून. काल टोटली नागपूर बंद होतं. परवा दिवशीचे म्हणजे महालमध्ये जो हिंदू मुस्लिम लोकांचं जे गौ लोकांनी जे केलेलं आहे कारण त्यामुळं भरपूरशा लोकांचं नुकसान झालं आहे. गाड्या वगैरे खूप तोडफोड केले आहे, कारा, टू व्हीलर वगैरे. तर आज पण रुहीला सुट्टी आहे, आज उद्या. काल पण शाळा बंद होती. काल टोटली सगळंच नागपूरच बंद होतं, बसेस वगैरे. आत्ता पण बंद आहे शाळेत. तर रुहीची मी तयारी, आंघोळ वगैरे करून तयारी करून दिली. तिला चाय ब्रेड वगैरे चालली, पण तिची तयारी केल्यानंतर समजलं की शाळा आज पण बंद आहे. तरी प्रांजू आणि स्वप्नील गार्डनमध्ये गेले आहेत. तिकडनं शाळा पण पाहून येतो बोलले आणि गार्डनमध्ये पण गेलेले आहेत व्यायामाकरिता. चला, माझ्या गळ्याचा त्रास खूपच वाढलेला आहे कारण दिवसभर काहीच होत नाही. दिवसभर खूप चांगलं राहते आणि रात्र झाली की 2-3 तास खूप भारी जातात मला. दिवसभर काही त्रास नाही आहे. तसं रोज बाहेर वगैरे जास्त पायदल वगैरे झालं तर त्रास होतो. जास्त बोलणं झालं तर त्रास होत आहे गळ्याचा. 4-5 दिवसाआधीपासून जातो बोलली, पण रुहीची तब्येत ठीक नसल्यामुळे मी गेली नाही. पण आता जाणे खूप जरुरी आहे. आज जात आहोत गळ्याच्या स्पेशलिस्टकडे. काल बंद असल्यामुळं गेलीच नाही. दिवसभर काहीच त्रास नाही होत, पण रात्री 2-3 तास माझे खूपच भारी जातात. खूपच गळ्यामध्ये खूपच त्रास होतो आणि त्याच्यामुळं डोकं पण खूप दुखायला लागतात. सोबत मग आमचे फॅमिली डॉक्टर येईल म्हणत होते, पण आता त्यांना काय नाही सोबत बा. तर मी आणि स्वप्नील जाईल. आज पाहावं लागेल वातावरण, जर थंड राहिलं तर निघून जावं लागेल कारण त्रास खूप वाढलेला आहे. तसा त्रास माझा 2-3 महिन्यापासून आहे, पण मी जास्त माइंड नाही केलं. मला सवय नाही आहे. थोडंसं जरी झालं तर झोपून वगैरे राहायची. जे माझे काम आहे मी ते करते. सकाळी उठणं 5:30 वाजता. किती काही तब्येत खराब राहिली मी झोपून राहत नाही. जास्तीत जास्त चांगलं राहण्याची कोशिश करतो. पण आता हा गळ्याचा त्रास 2-3 तास खूपच त्रास होत आहे का बा म्हणून. चला, आज पाहते जर मिळालं तर. आज माझ्या मैत्रिणीची पण ॲडमिट आहे, तिला पण पाहायला जायचं आहे. पाहते आता, आधी दवाखान्यात जाऊन येते कारण दिवसभर काहीच त्रास नाही होत. फक्त जास्त बोलली किंवा पायरीवरून जास्त जाणं झालं किंवा पायदल वगैरे जास्त जाणं त्यावेळेस त्रास होतो. तसा त्रास होत नाही. फ्रेंड्स, आत्ता वाजलेले आहे 2:30. मी आता जात आहो माझ्या मैत्रिणीला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. 2-3 दिवसाआधी तिला ॲडमिट केलं ते तुम्हाला सांगितलं होतं. आता मी जात आहो. लेडीज आहेत काही मैत्रिणी बाकीच्या माझ्या. आम्ही आता 5-6 जण जात आहो. ज्यांनी ॲटो केलेला आहे जायचा. सगळीकडे आज बंद आहे. हो, वेळ आहे जायला, नंतर जाते ना मी. सगळीकडे आज पण दुकानं वगैरे सगळं बंद आहे. रुहीचे आजोबा पण परत आले ड्युटीवरून, झोपले आहेत. बघा, रुही मागं लागली आहे. पण आता कसं तरी रुही समजावं लागल आहे ना माझ्या रुहीला. हो, मी आज जाणार होती दवाखान्यात स्वतःसाठी चेकअपसाठी. गळ्याचा जो त्रास आहे, पण तो जो जिथे जो डॉक्टर आहे त्या एरियामध्ये जास्त आजूबाजूने मॉम्युलन एरिया आहे, त्यामुळे ते पण दुकानं बंद आहे. तसं दवाखाने दुकानं तिकडले सगळे बंदच आहे. नाही, सगळे दुकानं वगैरे बंद आहेत तिकडले दवाखाने वगैरे, म्हणून कॅन्सल केलं. उद्या पण मला वाटते बंदच राहील. कारण शाळेतून मेसेज आलेला आहे प्रांजूला, रुहीच्या, उद्या शाळा बंद आहे म्हणून. चला, आता जात आहो. ॲटो केलेला आहे. स्वप्नीसाठी चाय मांडलेला आहे, त्याला चाय पाहिजे दुपारी. रुही मागे मागेच फिरत आहे. आज माझ्या गुळाची चाय आहे ही. रुही बघा, तिला वाटते की जात आहे बा म्हणून त्याची मागे 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 फिरत आहे. झोपत नाही आहे. जात आहो. रुही मागं लागली आहे म्हणून स्पीडली निघाली आहे. समोर ॲटोवाल्याला बोलावलं आहे. तुम्ही अरुणा बहिणीची आई आहात?
हा तर ते कोणी भेटन तरी आपल्याला कदर नाही केली. राग आला माहिती हा खरंच झालं. जात होते येतही नव्हतं. एवढ्या कमी याच्यात शिकवत होती, कोणी शिकवते का? पेट्रोल लागत नसेल का काही तुम्हीच विचार करा. वर येईल तेव्हाच येते ना ते. 6 वर येईल ना आता ते. त्यांचं ते किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं होतं. हो बरोबर ना आहे ना, ते जवळपासच राहतात. बापरे, कशाची लाईन आहे व? कशाच्या कशाच्या शुभेच्छा देत आहे? हा मी आली आहे मगाशी 4:30 वाजता हॉस्पिटलमधून भेटून माझ्या मैत्रिणीला. आम्ही 10 जणी गेलो होतो ॲटोमध्ये. हो तर भेटायला गेलो होतो बाळा. तब्येत खराब आहे ना त्या आईची, ते भेटायला गेलो होतो. खूप वाईट वाटले तब्येत पाहून तिची. पण आमच्यासोबत हमेशा हसत राहणारी, सगळ्यांच्या मदतीला धावणारी. आणि आज अरे तसं नाही करायचं. 1-2 दिवसामध्ये त्यांना तिला डिस्चार्ज होणार आहे. बघा आमची रुहीला मी नेलं नाही मगाशी, आणि बाहेर गेली ना. केकचा ऑर्डर आला पण मी केक मग वेळेवर बनवून देऊ शकत नव्हती. तर मी पण आज हॉस्पिटलमध्ये नाही गेली, कारण आज पण बंद होतं सगळीकडचे दुकाने, दवाखाने वगैरे. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.